नमस्कार मंडळी, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण रव्याचा केक बनवूया। अगदी बेकरीमध्ये मिळतो तसा मऊसूत असा हलका फुलका केक बनवायचा आहे। घरी असणाऱ्या साहित्यातच बनवणार आहे। ख्रिसमस स्पेशल म्हणा किंवा नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी। 1 वाटी रव्याचा केक बनवायचा। अगदी मऊसूत असा केक होतो, हलका फुलका असा केक होतो। घरी असणाऱ्या साहित्यात, अगदी मोजक्या साहित्यात अचूक प्रमाण सांगणार आहे। तुम्ही पहिल्यांदा जरी केक बनवणार असाल तरी पहिल्याच प्रयत्नात जमणारा असा केक आहे। बनवायला सोपा आहे आणि आपण काय करतो, मैदा खाणे आपण शक्यतो टाळायचा प्रयत्न करतो। आता केक म्हटलं की मुलांना आवडतोच, मग मैद्याऐवजी तुम्ही रव्याचा केक बनवू शकता। पाहता क्षणी अगदी बेकरीत मिळतो तसा झालेला आहे आणि पाहता क्षणी खावासा वाटणारा असा केक मऊसूत झालेलाच आहे। या पद्धतीने तुम्ही बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की केक कसा झाला। अगदी अचूक प्रमाण सांगणार आहे। या प्रमाणात तुम्ही बनवला तर तुम्हालाही पहिल्याच प्रयत्नात जमेल असा सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे। 1 वाटी रव्याचा केक जर बनवला तर साधारणतः अर्धा किलोपेक्षा जास्त केक होतो। मुलांच्या स्कूलमध्ये ख्रिसमस सेलिब्रेशन होतं, त्यासाठी मुलांना मी हा केक बनवून दिलेला आहे। 1 वाटी रव्याचा केक भरपूर होतो, मग बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरीच बनवला तर तो बनवायला सोपा असणारा असा केक आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। केक बनवण्यासाठी साहित्य पाहूया। इथे मी तेल घेतलेलं आहे, तेलाऐवजी तुम्ही तुपाचा वापर करू शकता। अर्धी वाटी मिल्क पावडर आहे, अर्धी वाटी साखर आहे, 1 वाटी रवा आहे। रवा कोणताही तुम्ही घेऊ शकता, बारीक रवा असेल किंवा मोठा रवा असेल तरी चालेल, आपल्याला तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचाच आहे। बेकिंग पावडर लागणार आहे, बेकिंग सोडा आणि गरजेनुसार दूध लागणार आहे। केकसाठी लागणारं भांडं किंवा केक टीन असेल त्याला आपण सुरुवातीला तेल लावून घेतलेलं आहे आणि थोडासा मैदावरून बुरबुरून घेतलेला आहे। मैदा छान असा लावून घेतला की केक जो आहे तो केक टीनला चिटकत नाही। 1 वाटी रवा आहे, तो मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडासा फिरवून घेऊया। रवा आणि साखर मी बारीक केलेली नाही, म्हणून ही माझी मोठी साखर आहे तीच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडीशी फिरवून घ्यायची आहे। वेलची सोलायची होती, त्यामध्ये वेलची जास्त घालणार आहे कारण कोणतंही इसेन्स माझ्याकडे शिल्लक नव्हतं, म्हणून वेलची जास्त घालायची आहे। 1 वाटी रव्यासाठी त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी साखर घातलेली आहे। आता ही साखर ज्यावेळी आपण बारीक करणार, रवा आणि साखर एकत्रित, त्यावेळी वेलची त्यामध्ये सोलून टाकली, त्यामुळे वेलची पण एकत्रित छान असं बारीक होईल। तुम्ही इसेन्स वापरणार असाल तर वेलची कमी प्रमाणात घाला। माझ्याकडे इसेन्स नव्हतं म्हणून वेलची जास्त घातली। छान असे त्याची पावडर करून घेतलेली आहे। अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे, ती त्यामध्ये घालायची आहे आणि 5 चमचे, तुम्हाला चमच्याच्या जर मापात सांगायचं म्हटलं तर 5 चमचे तेल घालणार आहे किंवा वाटीच्या प्रमाणात जर म्हटलं तर ज्या वाटीच्या मापाने रवा घेतलेला आहे त्याच वाटीच्या मापाने पाव वाटी आपल्याला तुपाची किंवा तेलाची गरज आहे। तेलाचा वापर केलेला आहे, तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापर करा। त्यामध्ये थोडंसं दूध घालून हे मिक्सरला फिरवून घेते। सुरुवातीला कमी दूध घातलेलं आहे, नंतर गरजेनुसार लागेल तेवढं त्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे। केक बनवत असताना दूध थोडंसं कोमट करूनच त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे। फ्रीजमधील थंड दूध जर घातलं तर केक फुलत नाही, त्यामुळे नेहमी थोडंसं गरम करून दूध त्यामध्ये घालायचं, कोमट दूध असावं। मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थोडंसं फिरवून घेते। रवा आहे त्यामुळे रवा जसा भिजेल तसं तुम्हाला मिश्रण थोडंसं घट्टसर वाटेल। एका भांड्यामध्ये काढून घेते, आणखी आपल्याला त्यामध्ये दूध घालायची गरज आहे आणि हे जे मिश्रण आहे अर्धा तासासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे। मिक्सरच्या भांड्यातील मिश्रण एका भांड्यात काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं दूध घालून छान असं एकत्रित मिक्स करून घेते। थोडंसं मिश्रण सैलसर केलं आणि झाकून अर्ध्या तासासाठी ठेवलेलं आहे। अर्धा तास झाल्यानंतर आपल्याला गॅसवरती पातेलं किंवा कुकर गरम करण्यासाठी ठेवायचं आहे। हा केक मी पातेल्यामध्ये बनवणार आहे, त्यामुळे पातेलं गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलं, त्यामध्ये एक जाळी टाकलेली आहे। तुम्ही थोडंसं मीठही त्यामध्ये घालू शकता। मीडियम फ्लेमवरती पातेलं गरम होतं आहे। अर्धा तास झालेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालायची आहे। सुरुवातीला 1 चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे, नंतर अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि किंचितसं त्यामध्ये मीठ घातलेलं आहे। हे सर्व एकत्रित आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे। रवा भिजल्यानंतर मिश्रण थोडंसं घट्टसर झालेलं आहे, आणखी त्यामध्ये थोडंसं दूध घालते आणि आपल्याला सैलसर असं हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। केकसाठी लागणारं मिश्रण बनवत असताना जास्त सैलसर किंवा जास्त घट्टसर असं बनवायचं नाही, अशा पद्धतीने त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला हवे। बॅटर अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे। गॅसवरती ठेवलेलं पातेलंही गरम झालेलं आहे। पातेलं गरम झाल्यानंतर मंद आचेवरती आपल्याला हा केक बेक होऊ द्यायचा आहे। बेकिंग पावडर आणि सोडा घातल्यानंतर एकत्रित छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। साधारणतः 1 मिनिट मी छान असं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेतलं। बॅटर अगदी तयार झालेलं होतं। आता ते केक टीनमध्ये काढून घ्यायचं आहे।
केक टीन आहे तो पूर्णपणे भरायचा नाही. थोडासा केक ज्यावेळी बेक होतो त्यावेळी केक फुलून येतो, त्यामुळे थोडंसं रिकामच असतील एवढंच मिश्रण त्यामध्ये घालायचं आहे. परंतु मी घेतलेला केक टीन आहे तो अगदी 1 वाटी रव्याचा केक होईल एवढ्या मापाचा होता, त्यामुळे मी सर्व मिश्रण त्यामध्ये काढून घेतलेलं आहे. मिश्रणामध्ये कोणतेही बबल्स राहू नये म्हणून केक टीन आहे 2 ते 3 वेळा छान असा टॅप करून घेतलेला आहे. तुम्ही हा केक मायक्रोवेव्हमध्ये किंवा ओव्हनमध्येही करू शकता, परंतु मी तुम्हाला गॅसवरती पातेल्यामध्ये करून दाखवत आहे. पातेलं गरम झालेलं आहे आणि आता गॅसची फ्लेम आहे आपल्याला लो ठेवायची आहे. अगदी मंद आचेवरती आपल्याला केक जो आहे तो बेक होऊ द्यायचा आहे. केक टीन ठेवल्यानंतर झाकण लावायचं आहे. 25 ते 30 मिनटं केक बेक होण्यासाठी लागतात. सुरुवातीपासून शेवटपर्यंत मंद आचेवरती केक बेक होऊ द्यायचा आहे. तुम्ही हाय फ्लेम केली किंवा मीडियम फ्लेम केली तर मध्यभागी कच्चा राहतो आणि तळाशी केक करपतो, म्हणून सुरुवातीपासून शेवटपर्यंत मंद आचेवरती केक बेक होऊ द्यायचा. 25 मिनिटे झाकण उघडायची सुद्धा गरज लागत नाही. केक बेक होण्यासाठी 25 मिनिटे लागतातच आणि 25 मिनिटानंतर मी इथे पाहिलेलं आहे. चाकूच्या साहाय्याने चेक करायचं आहे. चाकूला अजिबात मिश्रण चिकटलेलं नाही. केक बेक झालेला आहे. गॅस बंद करायचा आहे आणि केक टीन थंड होण्यासाठी बाहेर ठेवायचा आहे. केक टीन साधारणतः 5 ते 10 मिनटं आपल्याला थंड होण्यासाठी बाहेर ठेवायचं आहे. केक अजून गरम आहे त्यामुळे 5 मिनटं मी थांबलेले आहे. नंतर केक टीनमधून आपल्याला केक बाहेर काढायचा आहे. केक थंड झाला तर आपल्याला भांड्यातून किंवा केक टीनमधून अलगद बाहेर होतो. थोडासा गरम असेल तर चिकटण्याची शक्यता असते, म्हणून थोडा थंड होऊ द्यायचा. केक अगदी मऊसूत असा झालेला आहे. रव्यापासून बनवलेला हा केक घरी असणाऱ्या साहित्यात झटपट होणारा असा केक आहे. तुम्हाला हवे त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. बेकरीसारखा केक कमी साहित्यात अगदी घरी सहजरित्या तुम्ही बनवू शकता. या ख्रिसमसला नक्की या पद्धतीने बनवून पहा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून सांगा. केक मऊसूत झालेला आहे. पाहता क्षणी तुम्हाला लक्षात येत असेल की केक मऊसूत असा झालेला आहे. बेकरीसारखा केक तर झालेलाच आहे. मी चौकोनी त्याचे काप करून घेतलेले आहेत. बिना अंड्याचा रवा केक ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. मुलांना मैद्याचा केक देण्याऐवजी या पद्धतीने रवा केक नक्की बनवून द्या. ख्रिसमस असो, नवीन वर्षाचं स्वागत असो किंवा काहीतरी असं गोड खाण्याची इच्छा झाली तर या पद्धतीने रवा केक नक्की बनवा. ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. केक आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. किचन क्वीन रेसिपीज या चॅनलवरती अपलोड केलेल्या रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेल्या असतात. या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.